जर या 2 महिन्यामध्ये फॉर्म भरला असेल तर तुम्हाला राहिलेले सर्व पैसे मिळणार आहेत, किंवा ज्यांचे जितके हप्ते राहिलेले आहेत डिसेंबरचा किंवा जानेवारीचाच फक्त हप्ता राहिला असेल तर तुम्हाला या 2 ते 3 दिवसामध्ये हे पैसे मिळणार आहेत। बऱ्याच महिलांना भरपूर सारे एकही रुपया आला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये जर या 2च महिन्यात फॉर्म भरला असेल तर अशा महिलांच्या खात्यामध्ये सर्व पैसे हे या 2 ते 3 दिवसामध्ये जमा होणार आहेत, असे सरकारने आत्ताच अपडेट दिलेले आहे। लाडकी बहीण योजनेचा जो जानेवारीचा हप्ता आहे म्हणजे 7वा हप्ता जानेवारीचा हप्ता आहे तो 2 ते 3 दिवसामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे, असे सरकारने म्हणजेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। परंतु हा जो हप्ता आहे तो काही ठराविकच महिलांना मिळणार आहे हे सुद्धा सांगितले आहे। तर हा हप्ता कोणत्या महिलांना मिळणार आहे आणि ज्या महिलांना मिळणार नाही त्या महिलांना एक काम करणे महत्त्वाचे आहे, ते काम कोणते असणार आहे ते सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि हे सुद्धा पाहणार आहोत की ऑक्टोबरमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरला आहे त्या महिलांना कधी पैसे मिळणार ह्याची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। तसेच डिसेंबरचा ज्यांचा कुणाचा हप्ता राहिला आहे, नोव्हेंबरचा ज्यांचा कुणाचा हप्ता राहिला आहे तो कधी मिळणार हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर सर्वात पहिल्यांदा तर पाहूयात की जानेवारीचा हप्ता कोणाला मिळणार। तर सर्वात पहिल्यांदा ज्या महिलांनी जुलैमध्ये फॉर्म भरले आहेत त्यांना आतापर्यंत 4 किंवा 5 हप्ते आलेले आहेत, परंतु 6वा हप्ता म्हणजे डिसेंबरचा हप्ता आलेला नाही। कारण असं की त्यांनी डीबीटी केला नव्हता आणि त्यांनी आता डीबीटी केला आहे। अशा महिलांच्या खात्यामध्ये सर्वात पहिल्यांदा 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत, म्हणजे डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारीचे 1,500 असे मिळून 3,000 रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा हे केले जाणार आहेत, असे सरकारने स्पष्ट सांगितले आहे। पहिल्यांदा समजलं, पहिल्यांदा कोणत्या महिलांना की ज्या महिलांनी जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत, अशा ज्या महिला आहेत जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरले आहेत, जुलैमध्ये खास करून जुलैमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत आणि त्यांना आतापर्यंत 4 ते 5 हप्ते आले आहेत, परंतु त्यांना जो डिसेंबरचा 6वा हप्ता आहे तो डिसेंबरचा 6वा हप्ता आलेला नाही, अशा महिलांच्या खात्यामध्ये सर्वात पहिल्यांदा आता 26 जानेवारीपासून महिलांच्या खात्यामध्ये पैसे हे जमा केले जाणार आहेत। अशा महिलांच्या सर्वात पहिल्यांदा फर्स्ट प्रायोरिटी अशा महिलांना दिली जाणार आहे। त्यानंतर दुसरी प्रायोरिटी दिली जाणार आहे ऑगस्टमध्ये ज्या महिलांनी फॉर्म भरले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। मग ज्यांचे डिसेंबरचे पैसे राहिले असतील अशा महिलांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत आणि ज्यांचे आता जानेवारीचे पैसे येणार आहेत ते सुद्धा असे दोन्ही मिळून तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जमा होणार आहेत। परंतु ज्या महिलांचे डिसेंबर पर्यंतचे सर्व हप्ते आलेले आहेत अशा महिलांच्या खात्यामध्ये मात्र फक्त आणि फक्त जानेवारीचा हप्ता 1,500 रुपयाचा हप्ता हा जमा होणार आहे। अशा महिलांनी काळजी करण्याचं कारण नाही, त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीचा हप्ता हा जमाच होणार आहे। कारण डीबीटी ज्यांचा इनॅक्टिव्ह होता त्यांचा डीबीटी ज्यांचा इनॅक्टिव्ह आहे ते डिसेंबरपर्यंत, मग त्यांना डिसेंबरचा हप्ता आलाच नसता। ज्या महिलांचा डीबीटी इनॅक्टिव्ह आहे अशा महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही, परंतु ज्या महिलांचा डीबीटी हा ॲक्टिव्ह आहे त्या महिलांना डिसेंबरपर्यंतचे सर्व हप्ते आलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला डिसेंबरपर्यंतचे सर्व हप्ते आले असतील तर तुम्हाला जानेवारीचा हप्ता नक्की येणार, परंतु ज्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही अशा महिलांच्या खात्यामध्ये आता जर तुम्ही नंतर डीबीटी केले असेल तरच तुमच्या खात्यामध्ये जानेवारी आणि डिसेंबरचा दोन्ही मिळून 3,000 रुपये जमा होणार आहेत। कारण जे सरकारचे निकष होते किंवा ज्यांचा डीबीटी नाही याची कसून चौकशी करून सरकारने डिसेंबरचा हप्ता सोडला होता, त्यामुळे ज्यांना डिसेंबरचा हप्ता आला आहे अशा महिलांच्या खात्यामध्ये इथून पुढे सर्व पैसे जमा होणार आहेत, राहिलेले पैसे सुद्धा। आता तुम्ही म्हणाल आम्हाला 1ही रुपया आला नाही, आम्ही
फॉर्म या महिन्यात भरला, जर तुम्ही जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तर तुमचे राहिलेले सर्व पैसे हे तुम्हाला जानेवारी महिन्यात म्हणजेच आता येणार आहेत 26 जानेवारीपर्यंत, म्हणजे सरकारने सांगितलं आहे 26 जानेवारीपासूनच असं सांगितलं नाही, परंतु 26 जानेवारीच्या आसपास म्हणजे जवळपास 24, 25, 26 पासून पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। तुम्हाला मी आत्ताच सांगितलं तुमचे जे हप्ते राहिले आहेत तुम्हाला या महिन्यात सगळे हप्ते मिळणार आहेत, परंतु तुम्ही त्यासाठी जुलै किंवा ऑगस्टमध्ये फॉर्म भरला असेल तरच सर्व हप्ते मिळणार आहेत। तिथून पुढे जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला फक्त जे आता राहिला आहे डिसेंबरचा जर हप्ता मिळाला असेल तर तो मिळालाच, परंतु आता जानेवारीचाच फक्त हप्ता मिळणार। जर तुमचा डिसेंबरचा आणि जानेवारीचा राहिला असेल तर डिसेंबरचा आणि जानेवारीचा हप्ता दोन्ही हप्ते मिळून तुम्हाला जानेवारीमध्ये मिळणार आहेत। कारण बऱ्याच अशा महिला आहेत की ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही, कारण डिसेंबरची खूप कसून चौकशी केली होती। डिसेंबरचा हप्ता द्यायचा तेव्हा खूप कसून चौकशी फॉर्मची केली होती, स्क्रुटिनीच्या माध्यमातून चौकशी केली होती आणि त्यामुळे बऱ्याच महिलांचे बँकांनी सुद्धा ज्यांची जुनी अकाउंट आहेत त्यांची बँकांनी जे अकाउंट आहेत ते इनॅक्टिव्ह केलेले आहेत, त्यांचा DBT इनॅक्टिव्ह केलेला असल्यामुळे बऱ्याच महिलांना डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही। कारण तेव्हा अगोदरचे सर्व हप्ते आलेले आहेत, परंतु बँकांनी आता लास्टच्या लास्टमध्ये म्हणजे जवळजवळ नोव्हेंबर डिसेंबरपासून बँकांनी सुद्धा बऱ्याच पूर्ण जुने अकाउंट आहेत ते जुने अकाउंट इनॅक्टिव्ह केलेले आहेत, त्यांचा DBT इनॅक्टिव्ह केला आहे आणि महिलांच्या हे लक्षात न आल्यामुळे त्यांना डिसेंबरचा हप्ता आलेला नाही। सो अशा महिलांनी काय करायचं आहे तर त्यांना आता ज्या कोणत्या बँकेत तुमचा DBT ॲक्टिव्ह करून घ्यायचा आहे त्या बँकेत DBT ॲक्टिव्ह करून घ्या, म्हणजे त्या बँकेत तुम्हाला आता इथून पुढचे हप्ते जमा व्हायला सुरुवात होतील। कारण जर तुम्हाला याआधी जर पैसे आले असतील, बऱ्याच महिलांचं असं होतं की पैसे आले आहेत त्यांना माहीतच नाही की, कारण त्यांचे 3 ते 4 अकाउंट आहेत त्यामुळे त्यांना माहीतच नाही कोणत्या बँकेत आलेले आहेत। त्यामुळे तुम्ही ऑनलाईन सुद्धा DBT ॲक्टिव्ह चेक करा कोणत्या बँकेत आलेले आहेत, कारण ज्यांची जुनी खाते आहेत त्यांचं आता इनॅक्टिव्ह झाल्यामुळे डिसेंबरचा हप्ता आलेला नाही। बऱ्याच महिलांनी आता इथून पुढे आजपासून पुढे DBT ॲक्टिव्ह करून काहीच फायदा नाही, कारण तुम्हाला मागेच या महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये वगैरे तुम्हाला DBT ॲक्टिव्ह करणे हे खूप महत्त्वाचे होते। जर तुमचा DBT इनॅक्टिव्ह असेल तर त्यावेळी जर तुम्ही ॲक्टिव्ह केलं असेल तर तुम्हाला डिसेंबरचे आणि जानेवारीचे दोन्ही मिळून तुम्हाला 3000 रुपये या 2 ते 3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात हे होणार आहेत। तर तुम्हाला समजलं असेल की किती तारखेला म्हणजे कोणत्या महिन्यात तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे येणार आहेत, किती पैसे येणार आहेत। मी आता फॉर एक्झाम्पल सांगितलं जुलै आणि ऑगस्टमध्ये भरला असेल तर, आणि ज्यांना आतापर्यंतचे सर्व हप्ते मिळाले त्यांना फक्त जानेवारीचाच, आणि बाकीचे काही महिला अशा आहेत ज्यांना एकही हप्ता मिळाला नाही, त्यांचं सर्व निकषामध्ये बसत आहेत किंवा त्यांचा DBT ॲक्टिव्ह आहे, सर्व चौकशी करून जानेवारीमध्ये त्यांचे सर्व पैसे हे त्यांच्या खात्यामध्ये जमा हे केले जाणार आहेत। सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर एक लाईक नक्की द्या। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत, तोपर्यंत धन्यवाद।